Sainik Samaj Party is going to challenge the government of Maharashtra. It is the target of Sainik Samaj Party to achieve the goal of Chhatrapati Shivaji Maharaja's रयतेचं राज्य. This is Sainik Samaj Party's ध्येय आणि धोरण आहे. Now Maharashtra is busy with the Jarange Patil Andolan. This is a simple events in respect of, in eyes of Sainik Samaj Party. We are not taking much care of such type of events. It is just क्षुल्लक घटना आहेत आमच्यासाठी. कारण सैनिक समाज पार्टी ही कोणाच्याही सरकारला कुछ मांग नहीं रही है, मांगने की जरूरत ही नहीं है, क्योंकि सैनिक समाज पार्टी इज ए पार्टी ऑफ मावळ्यांच्या वंशजाची पार्टी आहे. मावळ्यांच्या वंशजाची पार्टी म्हणजे स्वराज्याची स्थापना. स्वराज्याची स्थापना म्हणजेच या महाराष्ट्रातील राजकीय सिस्टम चेंज करायचं आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीचं ध्येय आणि उद्दिष्टच हे आहे की वी आर चॅलेंजिंग द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. वी आर चॅलेंजिंग द इलेक्शन सिस्टम ऑफ महाराष्ट्र. वी आर चॅलेंजिंग द corrupted people of Maharashtra. We are challenging the Parivarwadi families of the Maharashtra. We are challenging the Gundaraj of Maharashtra. याच्याकडे कोणी लक्ष देत नाही, परंतु सैनिक समाज पार्टी नक्की लक्ष देणार आहे. कारण याशिवाय काही साध्य होणार नाही. महाराष्ट्राची जनता स्वातंत्र्याची फळे चाखू शकत नाही जोपर्यंत हे गुंडाराज चालू आहे. आम्ही चॅलेंज केला आहे की महाराष्ट्रातील 288 पैकी 90% आमदार हे भ्रष्टाचारी असतीलच. याची ही काही खबर जात नाही का मुख्यमंत्र्यांना? जात असेल. मुख्यमंत्र्यांना जाते, संबंधितांना जाते, पक्ष नेतृत्वाला जाते, सर्वांना जाते. पण ते याच्याकडे कानाडोळा याच्यासाठी करतात की त्यांच्यामधले पण 90% आमदार हे भ्रष्टाचारी आहेत, वंशवादी आहेत, गुंड प्रवृत्तीचे आहेत. म्हणून ते कानाडोळा करतात. परंतु सैनिक समाज पार्टीच्या नजरेतून एकही भ्रष्टाचारी सुटणार नाही, अजिबात सुटणार नाही. कारण सैनिक समाज पार्टी अशा लोकांना चुन चुन के सत्तेबाहेर करणार आहे. सैनिक समाज पार्टी चुन चुन के सत्तेबाहेर करणार आहे म्हणजे विथ हेल्प ऑफ आम समाज. महाराष्ट्रातील 13 करोड जनतेच्या मदतीने हे कार्य साध्य होणार आहे. आणि महाराष्ट्रातील सज्जन जनता सैनिक समाज पार्टी बरोबर येणार आहे, येत चालली आहे. जरांगेच्या आंदोलनात छोटे मोठे 5-10 हजार आले असतील. ते काय फार मोठं आंदोलन नव्हतं, फार मोठा विषय नव्हता. आमच्या समाजाला आरक्षण द्या, यांच्या समाजाला देऊ नका, मराठ्याला द्या, ओबीसीला देऊ नका, क्षुल्लक गोष्ट आहे. पण ह्या महाराष्ट्रामध्ये गुंडाराज चालू आहे, याच्याकडे दखल फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीने घेतलेली आहे. आणि सैनिक समाज पार्टीने चॅलेंज केलं आहे की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य आणायचं आहे, म्हणजे आणायचंच आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पाया भक्कम करायचा आहे. तो पाया भक्कम करायचं कार्य सुरू झालं आहे. आजच मी माझ्या अहिल्यानगर नगरपालिकेच्या तयारीसाठी 2 बॅनर तयार करून आणले आहेत. असे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील सैनिक समाज पार्टीच्या सिटीजननी करायचे आहे असं चॅलेंज केलं आहे. कारण महाराष्ट्र एकदा सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून, सैनिक समाज पार्टीच्या पॅनलद्वारे
या महाराष्ट्रातील सर्वची सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकणार आहे आणि सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्याची पाया भक्कम करणार आहे। यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनता, जरांजगेच्या आंदोलनात तर फक्त मराठा आले होते, ते पण काही मराठा आले होते, पण सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाला महाराष्ट्रातील तमाम जनता 13 करोड जनतेपैकी 90% सज्जन जनता सैनिक समाज पार्टी बरोबर आलेली आहे, येत आहे, येणार आहे। त्यामुळे जनतेचे धन्यवाद। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा विजय असो।